जेव्हा जेव्हा तुम्हाला हारल्यासारखं वाटतं ना, तेव्हा एकच काम करा. मी हे केलेलं आहे. एक फॉर्म्युला, तुमची एक NCERT ची लाईन, तुमच्या बुक मधली एक लाईन उद्या तुमचं फ्युचर ब्राईट करणार आहे. आणि मी करू शकते ना, मी करू शकते, तर तुम्ही नक्की करू शकता. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी वैष्णवी, मी स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर आणि परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला सुरू करूया. मित्रांनो, आज मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे, जे फक्त लाईफ एक्सपिरियन्स थ्रू कळू शकतं आणि माणूस शिकतं. अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी मला तुम्हाला सांगायची इच्छा होती. सो प्लीज व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. तर आय नो यू आर गोइंग थ्रू अ लॉट. तुम्ही खूप गोष्टीतून जाताय. ती फिअर, एन्झायटी, ते प्रेशर, ते फॅमिली प्रेशर. आय कम्प्लिटली अंडरस्टँड. तुम्ही खूप गोष्टी थ्रू जाताय. तो एक दिवस जेव्हा तुम्ही बुक उघडताय आणि तुम्हाला कॉन्स्टंटली रडू येते, आणि ती एक रात्र जेव्हा सेल्फ डाऊट होतो की यार मी करू शकेल का, माझ्याकडून होईल का. आणि वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, ती एक मॉक टेस्ट. हो, ती एक मॉक टेस्ट जी दिल्यानंतर ज्याचा रिझल्ट तुमचा पूर्ण आत्मविश्वास किंवा सेल्फ डाऊट छोटे छोटे तुकडे करून टाकते. आय कम्प्लिटली अंडरस्टँड, कारण मी या सगळ्या गोष्टीतून गेलेली आहे. पण आजचा तो दिवस आहे जेव्हापासून मी प्रिपरेशन सोडून आजचा हा दिवस आहे. मी MBBS 3rd इयर मध्ये आहे, आणि जेव्हा मी ते ॲप्रन घालून हॉस्पिटलमधून फिरत असते ना, जेव्हा मी पेशंटची हिस्ट्री घेते, जेव्हा मी त्या लहान लहान पेशंटशी बोलत असते, तेव्हा त्यांच्या डोळ्यातली जी रिस्पेक्ट आहे माझ्याबद्दल, ती नेक्स्ट लेवल आहे ब्रो. ती बिलकुल शब्दात सांगण्यासारखी नाहीये. जेव्हा मी एका फॅमिली फंक्शन मध्ये जाते आणि माझे पेरेंट्स इंट्रोड्यूस करतात की ही माझी मुलगी आहे आणि ही MBBS 3rd इयर मध्ये शिकतीये, सध्या ही डॉक्टर होणार आहे 1 वर्षाने, तेव्हा जो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद असतो ना, आणि जेव्हा ते बोलतात, त्यांच्या चेहऱ्यावरचं ते, त्यांच्या बोलण्यातून जे प्राऊड फिलिंग बाहेर येते ना, ते बघून जे मी सॅक्रिफायसेस केले, जे मी रेस्टलेसनेस मला झाली, जी एन्झायटी झाली, जे प्रिपरेशनच्या वेळेस मी लोक सोडली, खूप लोकांपासून लांब गेले, फ्रेंड्स सोडले, जे सॅक्रिफायसेस केले, बर्थडे सेलिब्रेट नाही केले, फॅमिली फंक्शन टाळलं, बाहेर जाणं टाळलं, लिटरली हे सेलिब्रेशन्स नाही केले घरातले, हे सगळं ना वर्थ इट वाटतं यार. कुठं ना कुठं तरी हे वर्थ इट वाटतं. आणि आय कम्प्लिटली नो तुम्ही खूप सॅक्रिफायसेस करताय. तुम्ही पण ह्या सगळ्या गोष्टी करताय ज्या मी तुम्हाला आता सांगितल्यात. तुम्ही पण खूप रडताय, तुम्ही खूप ट्राय करताय, तुम्ही खूप सॅक्रिफायसेस केलेत आणि करतायत. तुमच्यापासून पण लोक खूप लांब जातायत. तुम्हीही बाहेर फिरणं टाळताय. तुम्हीही बर्थडे सेलिब्रेट करत नाहीयेत आजकाल. त्या एका एक्झामसाठी हे सगळं सुरू आहे. आणि ट्रस्ट मी, ते सगळं वर्थ इट असणार आहे ब्रो. मी करू शकते ना, मग तुम्ही नक्की करू शकता. मी लिटरली खूप ॲव्हरेज स्टुडंट आहे, खूप जास्त ॲव्हरेज स्टुडंट आहे, लाईक डम्बेस्ट स्टुडंट. मला खूप खूप प्रॅक्टिस लागते. पण मनात एक जिद्द पाहिजे आणि एक आत्मविश्वास पाहिजे की काही होऊ, मी करणार भाई. काहीही होऊ जगात, मी करणार. मी ती एक्झाम फोडणार. आणि मी करू शकते, तर तुम्ही नक्की करू शकता. जेव्हा जेव्हा तुम्हाला हारल्यासारखं वाटतं ना, तेव्हा एकच काम करा. कीप युअर पेन डाऊन, डोळे बंद करा, एक दीर्घ श्वास घ्या, डीप ब्रीथ करा, आणि एकच सीन इमॅजिन करा. तुम्ही त्या व्हाईट कोटमध्ये आहेत, बाहेर एक लांबशी मर्सिडीज उभा आहे, किंवा जी कोणती तुमची फेवरेट कार आहे ती. मोठा बंगला आहे, त्यामध्ये तुमचे आई वडील आरामात AC मध्ये बसलेले आहेत, आणि बाहेर लांबशी पेशंटची लाईन आहे की मॅडम आहेत का, सर आहेत का, मला भेटायचंय, मला थोडंसं काम आहे. ते रिलेटिव्ह उभा आहेत जे कधी तुमच्यावर हसायचे. ते लोक उभा आहेत जे तुमचा आणि तुमच्या पेरेंट्सचा मजाक उडवायचे. जस्ट इमॅजिन ब्रो, इमॅजिन करा. आणि त्या पॉइंटला तुम्हाला वाटेल की मी जे स्ट्रगल केलं ना, ते वर्थ इट आहे. ते याच दिवसासाठी केलं होतं. जिथं मी आज जी लाईफ मी जगतोय, जी लाईफ मी जगतीये, त्याच दिवसासाठी मी हे स्ट्रगल केलं होतं.
त्याच दिवसासाठी मी हे सगळे सॅक्रिफाईस केले होते. हाच तो दिवस आहे. जस्ट इमॅजिन. आणि परत अवतार नीट करा, पेन घ्या आणि पुस्तक उघडा आणि वाचायला सुरुवात करा, अभ्यासाला सुरुवात करा. तुमचा एक फॉर्म्युला, तुमची एक एनसीईआरटीची लाईन, तुमच्या बुक मधली एक लाईन उद्या तुमचं फ्युचर ब्राईट करणार आहे. मार्क माय वर्ड्स. ओके, ऐक. आजपासूनचे काही दिवस आणि काही महिने, आजपासून काही दिवस किंवा काही महिने हे फक्त माझे आहेत, माझ्या आई वडिलांसाठी, माझ्या फ्युचरसाठी, माझ्या फ्युचर व्हर्जनसाठी आणि माझ्या ब्राईट फ्युचरसाठी. जशी मी माझी लाईफ इमॅजिन केली आहे त्या लाईफसाठी फक्त हे महिने असणार आहेत, बाकी कोणासाठीच नसणार आहे. नो ब्रेक्स, नो एक्सक्युजेस, नो ओव्हर थिंकिंग. इट्स जस्ट स्टडी अँड यू. बाकी मला माहिती आहे यार, तू करून घेशील. आय नो. मी केले ना तर कोणीही करू शकतं भाई, कोणीही करू शकतं. फक्त मनात जिद्द पाहिजे आणि एक सेल्फ कॉन्फिडन्स पाहिजे की हो माझ्याकडून होणार आणि मीच करणार. मी नाही तर कोण, मैं नाही तर कोण बे. ओके. सो थोडं जरी मोटिवेटेड वाटलं असेल, थोडं जरी मोटिवेशन आलं असेल, थोडी जरी आग वाढली असेल किंवा आग लागली असेल, तर मेक शुअर टू लाईक, शेअर आणि सबस्क्राईब टू माय चॅनल. सपोर्ट करा यार. मराठीमध्ये कॉन्टेंट नाहीये आजकाल. मला हवं होतं म्हणून मी बनवतीये तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठी. आणि ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. आणि आय नो यू कॅन डू इट. जस्ट डू इट ब्रो.